नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, सिंहासाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? सिंहासाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गिर अभयारण्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त अभयारण्याची संख्या आहे? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त अभयारण्याची संख्या आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1920. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, दख्खनच्या पठाराची निर्मिती कोणत्या खडकांनी झालेली आहे? दख्खनच्या पठाराची निर्मिती कोणत्या खडकांनी झालेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बेसॉल्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 50वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, रोजगार हमी सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? रोजगार हमी सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महाराष्ट्र हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती? भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विवेक एक्सप्रेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, प्रस्तावनेमधील पुढीलपैकी कोणता शब्द चूक आहे? प्रस्तावनेमधील पुढीलपैकी कोणता शब्द चूक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, संघीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जगबुडी नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे? जगबुडी नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रत्नागिरी जिल्ह्यामधून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ कोणता आहे? घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुधा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, आकाश पाताळ एक करणे या वाक्याचा अर्थ सांगा. आकाश पाताळ एक करणे या वाक्याचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अथांग परिश्रम येणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पाथ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, पाणी जुळजुळ वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पाणी जुळजुळ वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जुळजुळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे? एकेरी नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ब्रिटन या देशाकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पटना हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? पटना हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गंगा या नदीच्या किनारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, नर्मदा नदी महाराष्ट्रात कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्रात कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पूर्व पश्चिम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारतातील सिंहाचा नैसर्गिक अधिवास कुठे आहे? भारतातील सिंहाचा नैसर्गिक अधिवास कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गुजरात या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1939. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बँगलोर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1920. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22,
विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 1865. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 23. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला? पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 1784. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 24. 2021च्या वन सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त वन कोणत्या राज्यात आहे? 2021च्या वन सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त वन कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी मध्य प्रदेश या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 25. बालकामगार ठेवण्यास मनाई आहे याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? बालकामगार ठेवण्यास मनाई आहे याच्याशी संबंधित कलम कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कलम 24. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 26. वन विभागाचे प्राथमिक कार्य कोणते आहे? वन विभागाचे प्राथमिक कार्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 27. मांजरा हे पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? मांजरा हे पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी मराठवाडा या भागात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 28. कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए सह्याद्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 29. लुंबिनी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थळ आहे? लुंबिनी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थळ आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी गौतम बुद्ध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 30. वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक आहेत? वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए आद्य क्रांतिकारक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 31. HDFC बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? HDFC बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 32. विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी लंडन या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 33. चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठा उद्योग कोणत्या जिल्ह्यात चालतो? चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठा उद्योग कोणत्या जिल्ह्यात चालतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कोल्हापूर या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए बॉम्बे हाय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी वज्रेश्वरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 37. पनवेल आणि गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पनवेल आणि गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी NH17. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 38. भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू शकते? भारतामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना कोण करू शकते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी संसद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 39. मंडळ आयोगामुळे कोणती चळवळ प्रभावित झाली होती? मंडळ आयोगामुळे कोणती चळवळ प्रभावित झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी OBC. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 40. समवर्ती सूचीमध्ये सध्या किती विषयाचा समावेश आहे? समवर्ती सूचीमध्ये सध्या किती विषयाचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 52 विषयांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए चिखलदरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 42. भारतीय राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या जागी बनवला जातो? भारतीय राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या जागी बनवला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए हुबळी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 43. नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग दान करत असतात? नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग दान करत असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए पारपटल.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या एका झाडापासून राळ मिळत असते? खालीलपैकी कोणत्या एका झाडापासून राळ मिळत असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाईन या झाडापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. डोंगरमाता वस्तीचे उदाहरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? डोंगरमाता वस्तीचे उदाहरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, माथेरान या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारतामध्ये कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह असे म्हटले जाते? भारतामध्ये कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राज्यसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, परिहार्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे? हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वटवाघूळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. अकलेचा खंद या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अकलेचा खंद या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मूर्ख मनुष्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. अकाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? अकाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कालबाह्य. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.